काय वया तुझा? आणला मैत्रीत तू व्यवहार आणतोस? हे अरे बक्षीस देतोय. ते पाहिजे तेव्हा मी बरोबर मागून घेईन. आणि तू मला काय नाही म्हणणार आहेस? नाही. अण्णा, पण आता तुला सुतक लागलंय ना? माका कसला सुतक रे? कसला सुतक म्हणजे पाटणकर बाई तुझ्या गोत्रात इलेली होती. लगीन केलंस तर विसरलं? तुका सुतक पाळू वाया. ए रगे, पहिली बायल गेली तरी सुतक पाळणाऱ्यातलो नाही आम्ही. गेले काय म्हणाले डॉक्टर? ते म्हणतात सगळं तर बरोबर हा, त्रास असो काही नाही. मग हे काय झालं? काय कळत नाही हा. वेळच चुकली म्हणायची. हैसर या सगळा अभद्र घडत असताना पापड्याचो जन्म झालो. नियतीच्या मनात काय हा काय माहित. त्या बाईची सावली माझ्या घरावर, माझ्या पोराटोरांवर पडाक नको. नाथा, अरे बस झाला. काय झाला माई? अरे चिखलाचे पाय घेऊन आत किती गेलस? नाही मी नाही जाऊ, मी मागल्या दारा होतो. तू नाही मग काय झाला माई? हा? नाही काय नाही, जातो. नायकाचा कोणी वाकडा करू शकणार नाही. हा कळला? येतोय मी. तुमचा चालू द्या. नेने ह्या काय बरा नाही. हे तू कुणाला सांगतोयस? आणि काय सांगतोयस? नेने काहीतरी पाळू व्हाया, सगळ्यात पाचात असा नाही.
तू नेने भाऊजींका बोलवून घे, ते काहीतरी उपाय सांगतील, मग हे करू तसं आपण. बरं, मी नाटक सांगते, नेने काकांका बोलवू. आता ये ये सुचल्या ये. नाही येत अन्न नाही येत आहे सर. ये भूक लागली हा. अरे बाबा, कुत्र्या मांजरांका घालू नकोस, तू स्वतः खा. खाते. हा हा, शाणो पांडू, शाणो माझो. हा जा. 2 लाडू. अण्णा, कुठे आहे माझी आई? काय झालंय तिला? सांगा ना अण्णा. मेली तुझी आऊस. अण्णा सोडा मला, सोडा. माका मारू पिलस हा? अण्णा, माझा जीव घेणार असत. अण्णा सोडा, सोडा. हाक मार. बोलव तू, बोलव औशिक. आई, बोलव, आई. बोलव तू का सोडू. बोलव, अण्णा, बोलव तुझ्या औशिक. ता या जगातच राहणार नाही. सोडा. बोलव तुझ्या औशिक. बोलव. आई, आई, बोलव. सांग तुझ्या औशिक सोडू. सांग. आई. मेली तुझी आऊस हैसर. आता तुका पण हैसरच लटकवतय. अहो, काय करतास या? असं काय अभद्र करू नको. अण्णा, अण्णा सोडा तिथं. तथा बाजूक राव. आता तुका पण लटकवीन. अण्णा, अण्णा काय करतोस तू? भाऊजी सांगा, एवढासा पोरा. अण्णा, नेन्या मध्ये पडू नको. नसतो आलो मध्ये. भाऊजी, नशीब तुम्ही वेळेवर इलास. मला वाटलंच होतं काहीतरी गंभीर आहे, आणि म्हणूनच तुम्ही नाथाकडे निरोप पाठवला होता. भाऊजी, आता हे सगळं संपवा. आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका. ह्या पोर माझ्या नजरेसमोर नको. ह्या दिसला ना तरी माझा डोक्या फिरता. वहिनी, तुम्ही शांत व्हा. अण्णा एक आग ओकतोय नजरेनं, पण तुम्ही तरी परिस्थिती समजून घ्या. ही सुषमा नाहीशी झाली तर संशयाची सुई तुमच्याकडे फिरणार. चल निघ हे का घेऊन. वहिनी, वेळीच आलो म्हणून सगळं सावरलं. आता भविष्यात कुठलेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. दत्ता, हे घे. येतो. दत्ता, या पडवीत नेऊन ठेव. ह्यांच्या हाताक लागाक नको. हा हा पाणी. अरे, आता काय चाललं? सगळं पाणी घाल. नको माई, त्या झाडाक पण घालूचा ना. नको. नाही, तिका पाणी वया. कोणाक? तिका सुशल्याच्या औषध. काय बोलतोस तू या? वय, रात्री पाणी मागत होती. थैसरच बसलेली ती. असे कॅस सोडलेले. मग चलत चलत हैसर इली. तिका घरात जाऊचा होता. हो, त्याचा वावर. हाय सर, तिचं वावर असा अजून जाणवता.
घरातली सून बाळण झालेली असा, पोरगो रडता हा, या सगळ्याचो परिणाम त्या जीवावर होऊक नको म्हणान म्हणते रघुभाऊजींका बोलून काय तो बंदोबस्त करूक व्हया. बंदोबस्त करूचा हा? हा, केलाच तर बरा होईल, म्हणजे पुढे जाऊन त्रास नाही होतलो. ये माझ्या वांगडे ये अहो असं काय? ये अहो, अहो, ये अहो, सांग माका. त्यात मागे लागाक नको. जी एक आठवण या घरात काय, या घराच्या आवारात राहणार नाही. काय झाला? अगो त्या झाड तोडून निघालेत. अण्णा झाडार किती राग काढतास? जिका मरूचा ती मरान गेली, झाड तोडून आपलाच नुकसान जाताला. अण्णा नाही का कसला नुकसान आणि कसला काय, असली 100 झाडं लावेन. अहो पण थैसर ती बया. घाबराव अहो, अहो, घाबराव. अहो माझा ऐका. अगं किती सांगतं त्यांका, ते काय ऐकणाऱ्यातले असत. बैक पण ना होयच मरा केवचा होता. आता काय असस? थांबा हो, आईने लावलेलं झाड आहे म्हणान तरी. पाऊस मेली आता झाडात किती कवटळून बसायचा आता. काय रे, तोडूक जमणार नाही. अहो 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 याचं अस्तित्व कायमचाच नष्ट करतोय. अण्णा नाईक म्हणतात माका. अहो थांबा हो, काहीतरी हे पण. छाया, छाया, कसा वाटतं आता? आहे तो वासो. गपगोब आहे, काय बोला नको. नशीब आपला एवढ्यावरच भागला. छाया, 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 गो छाया, छाया. कसलो संकेत? डॉक्टर म्हणाले की झोप लागली तर बरं वाटत नाही का, पण औषध देऊन पण झोपत नाही हा. देवा रे, अरे काय मागे लावून ठेवलंस माझ्या. छाया, अजून किती परीक्षा घेणार असस? जेवढा सांभाळूचा तेवढा या घर सांभाळूचा प्रयत्न करतोय मी, पण आता सगळ्यात तुझ्यावर सोपवले. आता कोणाकडे हात पसर झाले मी. तुझ्या घरात असस ना, मग हे सगळ्यात तूच सांभाळ. सगळ्यात तुझ्याच हातात आहे रे बाबा, सगळ्यात तुझ्याच हातात आहे. भाऊजी पाणी. नको.
आजपर्यंत सगळा काळान थांबवलेला होता. तू काळ मागे फिरान परत पापाचं पाडो वाचतलो म्हणजे नाही का नू. घराबाहेर मोठा संकट वाट बघता. ह्या अमावास्येक कोणी घराबाहेर पडा नको. जे गावाच्या वेशीच्या आत असत त्यांनी वाड्याच्या बाहेर पडा नको. तर ह्या अमावास्येक काळ मोठो घात करीत संकट दाराबाहेर उभ्याचा. नाही मनात भलते सलते विचार येतात रे. रघु काकांनी सांगितलं आता करूया, बाकी काय करणार आपण. बरा बाबू कसो हा. बरोबर. मग ये ना उद्या डॉक्टरांका विचार आणि दोघांका घराकडे घेऊन ये. बघ काय म्हणतात ते. 5वी पण करूची हा ना. रघु भाऊजींनी सांगितलेला सगळा करूक वया. आमोशीच्या आधी घरातला क्वार घरात येऊक वया. त्या दोघा मायलेकांका माझ्या नजरेसमोर रवान दे, नाहीतर माझं मन नाही लागतला. उगाच ईशाची परीक्षा नको रे. आहे कोणा कोणा हो काय झालं. खय कोणा. कोणाची हिंमत झाली माझ्या जागेवर बसूची. हा? काय झाला. अण्णा नाही कशी जागा कोण घेत. झोपाळ्यावर कोण बसलेला. झोपाळ्यात. हा कोणा. बाजूग्र बघा कोण नाही झोपाळ्यात. पांडू रे पांडू. काय झालं माई. पांडू तू सर बसलो होतस म्हणून मी आले. आता मी अशीच येणार तुम्हाला भेटायला. या घराचे वासे खिळखिळे करेन मी. अख्खं घर हलवून टाकेन. तुमच्या प्रत्येक चुकीची शिक्षा आता हे घर भोगेल. हे छाया काय करतस. अण्णा अहो जाऊ द्या तिला. तुमच्या शेवंताकडे बघणार नाही का प्रेमाने. बाजू काय झालं तुका. मग काय माहित. मग काय झालं. कोण होता ता. कोण. मका मका बोलवत होता. मका खिचून नाही होता. घे बाय गेलस ना तू आता. मग हे किती माझ्या घराचा पाठलाग करतस. हा किती करतस. अगो हात जोडतोय मी तुझ्या. जाय सून नको आमचं अंत बघू. जागो बाय जाय सून. आहे काय केलेलं मी. काय झालेलं मका. बाय गो जीव वाचलो नशीब म्हणायचा. पण तू भ्या नको. काय नाही होतला. ती बया कोणाचा काय नाही करतली. मी करून देऊचंय नाही ते का. गो आतापर्यंत मी सांभाळलंय या घर. आता थोड्याच वाऱ्यावर सोडून देतले. पण ह्या बघ तू आज ना हैसरच झोप. भ्या नको. काळजी करू नको. हा हैसून जाऊ नको. खय इलय मी. हा वाचपड. हा
वाच पकड दे. चल. सावकाश. अजून काय बघतो रे लबाडा? हा आता हैसरच राहायचा हा? आपण काय कोण कोण असा घरात सांग, कोण कोण असा? हा आई, बाबा, आजी, आजोबा आणि कोण? छाया ते अशा. कोणी हा काय थे सर? हो उगी उगी बाबू. हो 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 नाही रडायचं नाही. अरे बरा पड. मी जरा जाऊन येते. अरे आत्ताच जेवलंस ना, मग वाईस पडायचा ना. सांच्याक जायचा खाय जाऊचा आता. अगे सरिता बाबू झोपलेले असत तवसर मी जरा माझी कामं आटपून येते. बऱ्याच दिवसाची कामं तशीच असत. बरा पण लवकर या हा. होय पड तू. बाबा बाबू 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 काय गेलो? आये 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 काय असं? सरिता घे बाय. काय झालं? किती हाक मारतोय? आये काय असं? काय गो काय झालं सरिता? आये हो काय झाला? माझं बाबू तुमच्याकडे असं काय? नाही. मग काय केलं माझं बाबू? घे बाय बाबू. आये आये माझं बाबू. भिया नको आपण बघूया चल आपण बघूया. भिया नको. अगो तू रडावतो, माझा जीव वर खाली झालो असतो. अगो पण याड लागला तू का? अगो तिची 5वी पण नाही पुजली तवसर तू एका बाईकडे घेऊन इलस. अगे पण तो रडत होतो आणि मी सरिता किती उठवलंय, त्या उठकच तयार नाही. हैसरच ठेवायचं ना ते का? आता काय झालं असतं तर कोणी जबाबदारी घेतली असती? सरिता तू आज जा. आहे समजव आहे का? माका या चलूचा नाही. माझ्या पोराच्या बाबतीत मग हय काय केली चलूची नाही. जा तू आज जा. आहे तो घरात ये. आहे काय झालं? सरिता तू कोणा वांगडा बोलवतास? तू अगे बाईवर तरी खोड मोडली नाही तुझी अजून. आहे तुम्ही घरात चला आधी. चला घरात चला. थांब गो. एका पाणी व्हाया ना तुका. थांब देते पाणी. घे घे पाणी घे तुका. घे पाणी घे. अहो ऐकलास? अहो आहे बघा कशी करतात. गावसट मेली. माझ्या घरात येऊ बघतस काय तू? हा माझ्या घराच्या वाटेत गेलस ना तर माझ्याशी गाठ असा तुझी. अण्णा अहो ऐकलास? अण्णा काय झालं? हो आहे बघा ना कशी करतात. बावी दगड टाकतात. थांबो तिचा कायमचा बंदोबस्त करतोय मी. थांब. आई काय करतस? खाली खाली टाकत. काय झाला? ही बाई हैसरच हा. पाणी व्हाया ती का?
माई फोडून देऊ? नाही रे बाबा, फोडू नको. अख्ख्या घरात प्रदक्षिणा घालून घरावरसून काढून टाक आणि जमिनीक न लावता बाळीत नेऊन टाक. टाकशील ना? होय, पण काय झाला माई? ती बया ह्या घराचो पाठलाग काय सोडूची नाही. आता गेली आहे ना, तर तेका म्हणावं ह्यो नारळ घे आणि ह्याच्यावरच समाधान मान. तुझा मान घे आणि हसून निघून जा. आता जातच ना? होय. खूप मदत केली. तुझा कसा फायदा होईल याचा मी विचार केला. सगळ्या जमिनी तुझ्या नावावर करून दिल्या. माझं कर्तव्यच होतं ते. पण एक जमीन आहे जी सरकारच्या ताब्यात जाणार आहे. ती ताब्यात जाऊ नये यासाठी मी प्रयत्न करतोय, पण मला कठीण वाटतंय. आणि दुसरं म्हणजे आपण एका ठिकाणी पैसे गुंतवले होते रेतीच्या कामात, ज्याचा तुला फायदा झाला असता. पण ते रेतीचं काम सुद्धा बुडालं. काय होतंय मला काहीच कळत नाही. काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. मग पैसे बुडाले कुठले? अरे आताच सांगलंस ना. बुडालेले पैसे तिजोरीत आहेत आणि ती तिजोरी माझ्या घरात आहे. आणि त्या जमिनीचा? अरे एवढी वर्ष मी सांभाळलं, मग मी एवढं करू शकत नाही का? सगळं व्यवस्थित आहे. पण अण्णाच्या डोळ्यात जी भीती आहे ना, त्याचा आता आपण उपयोग केला पाहिजे. संपत आलंय सगळं. मेन्या, तुका काय म्हणायचं काय? अण्णाच्या पत्रिकेतला राहू. अण्णा तिला अण्णानू लय वाट बघितली तुमची. येवा. अण्णा अण्णा वाट बघते तुझी. हो तुमचाच घर असा उभे कित्या यवा यवा. ओ शेट. या की अण्णा अण्णा बाहेर का उभा आहेस? ये आत ये. काय असास? काय असा